वा 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 मस्तच. तर मी काय म्हणतो माहिती का शुभम, एक तू आता मृदुंग वाजवायला शिकलेला असतं, या मृदुंगासोबत एक छानसा अभंग आता इथे सादर होणार आहे. तर मी या काकांना विनंती करतोय, काका तुमच्या एकदा मस्त आवाजामध्ये एक छानसा अभंग होऊन जाऊ दे. पताकाचे भार वैष्णव नाचती, पताकाचे भार वैष्णव नाचती, रामकृष्ण गाती नामावली, ओ रामकृष्ण गाती नामावली, शालिवान शक्य 1511, शालिवान शक्य 1511, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. तुम्हाला सगळ्यांशी बोलून खूप छान वाटलं शुभम, तुझ्याशी बोलून खूप छान वाटलं. आणि तुम्ही जो अभंग इथे सुंदर सादर केलात त्यासाठी सन मराठीकडून तुम्हाला एक भेटवस्तू तुमच्या संपूर्ण दिंडीला देण्यात येणार आहे. त्याचा तुम्ही स्वीकार करायचा आहे. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. माझी विठू माऊली, माझी विठू माऊली. हे वारकरी आहेत जे पिढ्यानं पिढ्या प्रवास करतायत, वारीचा प्रवास करतायत आणि 18-18, 19-19 दिवस पंढरपूरकडे चालत जात असतात. हा कसला वारा बघत नाही, पाऊस बघत नाहीत, ऊन बघत नाही, भूक लागत नाही, मुखी फक्त विठू माऊलीचं नाम असतं. फक्त येती वारीला. आजे कशी आहेस तू? मस्त आहे. हा? मस्त आहे. मस्त आहे. बरं तुझं नाव सांग बरं. अलका विठ्ठल कामठे. अच्छा, बाबांचं नाव पण विठ्ठलच आहे. हा बरं आजी मला सांग, तू किती वर्ष तू वारी करते? मी मागचं 20 वर्ष करते मारे. 20 वर्ष वारी करतेस तू? हा. वा. आणि पण मग तू कशी जातेस? तुला कसा मार्ग सापडत जातोस? जसं आपल्याला देव जशी वाट देतो ना तसंच. ही कोणाची सांगणी नाही ना वागणी नाही. तुझ्या 20 वर्षात कधी रस्ता चुकलीस? नाहीच. कधी पालखीचा तंबू आहे ना ते सुद्धा चुकला नाही. ते सुद्धा चुकला नाही. तिथंच जाते मी. बरं ह्या 20 वर्षात आजी काय असं तुला अनुभव आलाय का? अनुभव म्हणजे इतका अनुभव की इतका मनाला इतका आनंद आहे, लय आनंद. स्वप्न देवाची बी मी लय वारी केली. कशी? काकडा 12 महिने 18 काळ काकडा असतो, ते बी मी 12 महिने काकडा केला. तिथून येऊन श्यामाई शिवरीवरून चालत मला गाडी सुद्धा गावात नव्हती महिनाभर. गाडी सुद्धा कुणी मला गाडीवरून रुपयाच नसतं तर गाडी कुठून जायचं आपण? बरोबर. हा, त्या टायमाला माझ्याजवळ रुपया नव्हता. त्या टायमाला मी जायची कशी गाडीने, म्हणून मी मन सगळं इथं. म्हणून घरून निघणार सत्ते, घरून निघणार 3ला निघणार, 2ला निघणार, कधी 1ला निघणार. तेवढ्या टायमात येणार चालत. ती बी शिवरीपासून रातची चालत येणार. रातची चालत येतेस एकटी? एकटी चालत येणार. एकटी चालत येते? एकटी चालत आले. मग तुला अशी कधी भीती वगैरे वाटत? कधी भीती लावली नाही मला देवाने. कधी वाजलं नाही, खुजबुज नाही. एवढ्या अडचणीत येत होती मी वाटला निघायला. आमचं घर कुठं पार डोंगराच्या कडेला आहे. अच्छा. हा. आणि मग हे सगळं कशासाठी? तर फक्त विठू माऊलीचं दर्शन होण्यासाठी? दर्शन होण्यापासून ते मला वड देत होता. पण जेव्हा तू पंढरपूरकडे जातेस तेव्हा मग फक्त कळसाचं दर्शन घेऊन तू पुन्हा येत असशील ना? कळसाचं नाही, पांडुरंगा वारीने दर्शन. जेव्हा त्याच्या हात पायाला लागल असा तेव्हाच मी समाधान, जीवाची समाधान. लोक म्हणतात भया मुख दर्शन घ्या. ते मुख दर्शन बी घेऊन बघितलं पण कधी समाधान झालं नाही माझं. पण जेव्हा तू विठू माऊलीच्या चरणाचं दर्शन घेते, विठू माऊलीला तू समोर बघतेस, काय काय भावना असतात आजी तुझ्या? मला सांग बरं. भावना म्हणजे असं वाटतं देवा मला तुझ्यापाशी घेतोस का, इतक्यापर्यंत भावना जातात. इतकं म्हणजे मन फार असं वाटतं इथं जाऊच नाही, इथून पुढे इतक्यापर्यंत वाटतं. तुझे डोळे पाणवलेत माऊली. पानाला म्हणजे मी अंतकरणापासून सेवा केली. सगळी सेवा मी अंतकर. काय दिवस वारीला म्हणजे ह्याच्यात गेली दिंडीत, काय दिवसाने मला चालवत नाही म्हणून मी मोकळ्या दिंडीत चालायला लागली. तर देवाने मला सगळं ठिकाणं दावलं. मला सांग, काय पांडुरंगाकडे तू मागणं केलेस आणि ते पूर्ण झालेलं आहे? मी मागणं असं केलंच नाही. फक्त मला समाधान देन, चांगलं मरण दे, फक्त मला चांगलं जाऊ दे. मला परपंच नकोच आहे एवढं मागतं. पण देवाने मला परपंचच दे, त्याचीच वड. मी काहीच मागितलं नाही दुसरं. फक्त मला चांगलं मरण दे एवढंच.
मीच मला सांगायला गेलं तर रात दिवस पुरायचा नाही माझं सांगणं म्हणजे मी इतकं काढलं, लय काढलं, अतिशय काढलं. म्हणजे मला खायला नव्हतं तरी मी रिबारवरची कामं केली. मला म्हणायची, लोक म्हणायची तू जेवत का नाही? मी म्हणायची मला ना उपास धरलेला आहे मी महिन्याचा, अशी सांगायची. पण कधी जीवली नाही. पण देवाने तेव्हा पण मला कधी मारलं नाही, कधी मला असं चक्कर आली नाही, काय नाही आली अजिबात. तारलं मला. माऊली, एक सांगू का, तुझ्याशी बोलताना खरंच मंडळी मला एक गोष्ट मात्र नक्की ते जाणवते आणि आपल्याला दिसते ना, ती फक्त विठू माऊलीची मूर्ती असते. पण ह्या वारकरी हे जे वारकरीतनं करीत त्यांना साक्षात विठ्ठल दिसत असतो. माऊली तुझ्या रूपाने मला इथे विठू माऊली दिसते. तुझा आशीर्वाद पाठीशी असंच असू दे. आणि खरंच सांगतो, खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. सन मराठीकडून तुला एक भेटवस्तू देण्यात येणार आहे, त्याचा तू स्वीकार करायचा आहेस. घे बरं. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. मंडळी, जगद्गुरू तुकोबारायांनी जगाला ज्ञान दिलं. आज आपल्यासोबत ह ब प आशाताई हरमकर सोबत आहेत. त्यांच्याकडून तुकोबारायांचा एक अभंग जाणून घेऊया. स्वल्प वाटे चला जाऊ, वाचे गाऊ विठ्ठल, तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदे, ध्वजा कुंचे गरुड टके शृंगारनिके करोनी, तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदे. तुका म्हणे हेची नीटा, बरवी वाट वैकुंठा, तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराया तुम्हा आम्हाला आपल्या उद्धाराचा सोपा मार्ग, सोपी वाट सांगतायत. मनुष्याचा स्वभाव असा आहे की तो कुठल्याही गोष्टीमध्ये सोपेपणा पाहत असतो. मग तो प्रपंच असू देत किंवा परमार्थ असू देत. लोकांना अवघड आवडत नाही, सोपं आवडतं. अवघड कोणी न करी सांगता, सुलभ बहुता गोड वाटे. मनुष्य देहाचं अंतिम ध्येय जर काय असेल तर ते भगवत प्राप्ती आहे. आणि भगवंताची प्राप्ती करण्याचे अनेक मार्ग आहेत, अनेक वाटा. कर्म मार्ग आहे, योग मार्ग आहे, ज्ञान मार्ग आहे, असे अनेक मार्ग आहेत. परंतु या वाटांचा, या मार्गाचा जर विचार केला तर सध्याच्या धावपळीचा आपण विचार करता हे मार्ग, या वाटा करता येणं अशक्य आहे, अवघड आहे. अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कली न घडे साधन, उचित विधी विधान न कळे न घडे सर्वथा. म्हणून संतांनी काय केलं, या वाटा क्षीण पावलेल्या आहेत. ज्याप्रमाणे एखाद्या डॉक्टरकडे आपण गेलोत आणि त्या डॉक्टरकडे अनेक गोळ्या औषधं असतात. त्या गोळ्या औषधांची जर मुदत संपली तर ती फेकून दिली जातात. मग ते किती काय रुपयाची असणार, पण ते कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकली जातात. तसं आता जे आपण पाहिलेले मार्ग आहेत ते मार्ग कसे झालेत तर ते क्षीण झालेत, त्यांची मुदत संपली आहे. म्हणून संतांनी हा मार्ग मोडकळीत काढला आणि संतांनी आपल्याला सोपा मार्ग सांगितला. आणि तो सोपा मार्ग कोणता असेल तो सोपा मार्ग नामाचा आहे, तो सोपा मार्ग वारीचा आहे. महाराज म्हटले, एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, एक गाऊ आम्ही आणि कापे काम नाही आता. आम्ही या वाटेनं, या नामाच्या वाटेनं जाऊया. तुकोबाराय म्हटले, आपण याच वाटेनं जाऊ. स्वल्प वाटे चला जाऊ आणि वाचे गाऊ विठ्ठल. आता सध्या आषाढी वारीचा सोहळा आपण पाहतोय की सगळे वारकरी आषाढी वारी सोहळ्यासाठी वेगवेगळ्या संतांच्या पालख्यांबरोबर निघालेले आहेत. आणि ते काय करतायत तर ते वाटेनं चालताना भजन करतायत. खरं तर आषाढी वारी सोहळा म्हणजे या पृथ्वीवरील अभूतपूर्व सोहळा आहे.
जीवाचा शिवदशेकडे असणारा प्रवास म्हणजे वारी आहे. वारी म्हणजे परमात्म सुख एकत्रितरित्या शेअर करण्याचा मार्ग, वाटण्याचा मार्ग म्हणजे वारी आहे. वारी म्हणजे महाराष्ट्र भूमीला लाभलेला वैभव संपन्न वारसा आहे. या वारीच्या वाटेनं चालत असताना प्रत्येक वारकरी नुसता चालत नाही बरं का, तर तो मुखानं नाम घेतो. नाम गाऊ नाम ध्याऊ, नाम गाऊ नाम ध्याऊ, नाम विठोबाला वाहू, नाम विठोबाला वाहू. आम्ही दैवाचे दैवाचे, आम्ही दैवाचे दैवाचे, दास पंढरी रायाचे, दास पंढरी रायाचे. वारीमध्ये दुसरी चर्चा कशाचीच नसते बरं. वारीमध्ये जाऊन संसाराची चर्चा नसते किंवा इतर गप्पा गोष्टी नसतात. तर वारीमध्ये फक्त बोलण्याचा विषय एकच असतो, फक्त परमात्मा, त्याच्याच विषयी बोलायचं. बोलावा विठ्ठल, करावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, अशा पद्धतीनं वारकऱ्याचं जे वागणं असतं, बोलणं असतं, अशा पद्धतीनं असतं. तर वारीमध्ये मुख्य वैशिष्ट्य काय, तर वारीमध्ये भजन ही उपासना, ही साधना मुख्य आहे. आणि या भजनाचं एक वैशिष्ट्य आहे, या भजनामध्ये इतर चाली गायल्या जात नाहीत. इतर गाण्यामध्ये राग प्रधान असतो, परंतु वारकरी गाण्यामध्ये भाव प्रधान असतो. भावपूर्ण अंतःकरणानं वारकरी चाली म्हटल्या जातात. अगदी सहजपणे कोणालाही म्हणता येतील अशा त्या चाली असतात. दुसरी गोष्ट, वारकरी गाण्यामध्ये शब्द तोडून म्हटले जात नाहीत, कारण शब्द तोडून म्हटले तर त्याचा अर्थ बदलला जातो. तिसरी गोष्ट, सात्विक वाद्य असतात. अशा पद्धतीनं सात्विकतेनं भजन वारीमध्ये गायलं जातं. तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदे, भगवंताच्या नामाचा जयघोष, ज्ञानोबा माऊली तुकाराम असा जयघोष केला जातो. आणि आनंदाने सगळे वारकरी या भजनाचा आनंद घेतात. तिथे कोण गरीब आहे, कोण श्रीमंत आहे, कोण लहान आहे, कोण मोठा आहे, जात पात याच्या पलीकडे जाऊन वारीचा आनंद घेतला जातो. लावणी मृदुंग श्रुती टाळ घोषा, सेव ब्रह्मरसा आवडीने, लावणी मृदुंग. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. काका, नाव सांगा बरं तुमचं. माझं नाव मनोज लक्ष्मण वाडेकर. बरं मला सांगा, किती वर्ष हा तुमचा व्यवसाय इथे सुरू आहे पंढरपूरमध्ये? व्यवसाय नाही म्हटलं तर वडील करत होते, त्यानंतर मी करतोय आता. वंशाळ धंदा आहे आमचा तो. अच्छा, माझं नाही म्हटलं तर 41 वर्ष झाली. 40 वर्ष झालेली आहे. बरं, आषाढी एकादशीला पंढरपूरला अख्ख्या महाराष्ट्रातून नाही तर अख्ख्या जगातून लोक इथे येत असतात, सगळे वारकरी येत असतात. पण तुम्ही तर पंढरपूरमध्येच आहात, काय सांगाल तुम्ही याबद्दल? पंढरपूर म्हणजे पुण्यभूमी आहे. हा, पुण्यभूमी म्हणजे आमचं नशीब आहे, आमचा जन्म इथे झालाय. पण तुम्ही लहान असतानाची वारी हा. आणि आत्ताची वारी याच्यामध्ये काय फरक वाटते तुम्हाला? पहिली वारी होती भक्तिभावाची, आता थोडं डिजिटल झाली. काय असतं, पहिली वारी कशी होती, 15-15 दिवस चालत होती. हा. आता 3 दिवस 4 दिवस चालती. आता ही आषाढी एकादशीला इतके सगळे वारकरी येतात, हा, तर त्यावेळेला काय वाटत असतं? तुमच्या भावना काय असतात? आमच्या भावना काय असतात की असंच दुमदुमलं पंढरपूर दिसलं पाहिजे, आम्हाला तेच भावना असते. अच्छा. आणि आमच्याकडनं काय सेवा होईल ते प्रयत्न करतोय. पण तुम्ही तर पंढरपूरमध्ये जा, तर तुम्हाला रोज रोज तुम्हाला विठू माऊली दिसते. कसंही सांगतो तुम्हाला की काय आहे, सकाळी उठल्याबरोबर आपण आंघोळ वगैरे करून आल्यानंतर जे हरी म्हणतात ना, तिथं सगळं भेटतं. तिथे सगळं पांडुरंगच भेटतो आम्हाला. अच्छा. सगळ्याच्या तोंडातून मुखातून एकच भाषा आहे, शब्द येतो, जय हरी. जय. अच्छा. पांडुरंगापाशी जायची गरज नाही ना, जय हरी म्हटलं सगळंच भेटतं, अशी गोष्ट. पण दादा, तुमच्या आयुष्यात असा एखादा कुठला प्रसंग आलाय का की त्या प्रसंगातून पांडुरंगाने तुम्हाला बरोबर बाहेर काढलेलं? प्रसंग भरपूर आलते, त्यातल्या त्यात कोरोना काळ. कोरोना काळामध्ये बी पांडुरंगाने आम्हाला भरपूर सपोर्ट दिला. जगाला सगळ्या वेटीत धरलं होतं, पण पंढरपूर
ला त्रास झाला नाही काहीच अशी गोष्ट आहे. पण तुमच्यासाठी पांडुरंग म्हणजे काय? पांडुरंग म्हणजे माय बाप, दुसरं काय. वा दादा, किती मोलाचं आणि किती छान सुंदर बोललात तुम्ही. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. ओके, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. रामकृष्ण हरी माऊली. दादा तुमचं नाव सांग बरं काका. पांडुरंग मंगाची बागडी. तुमचं नाव पांडुरंग आहे? माझं नाव तुमचं नावच पांडुरंग आहे? नावच साक्षात पांडुरंगच भेटलाय बाबा आम्हाला इथं. नावच पांडुरंग. बरं, किती वर्ष वारी करताय? तरी बी 20-30 वर्ष. 20-30 वर्ष झालेली आहेत. बरं, वारी तुमच्यासाठी काय? वारी म्हणजे काय तुमच्यासाठी? वारी म्हणजे काय, आपल्याच्या ह्याच्यासाठी आपले 4 सुकान दिवस जावावे. रोज रोज कष्ट करण्यात काय अर्थ नाही. 4 दिवस या भगवंताच्या क्षेत्रामध्ये असावं, राहावं, छंद करावा, काहीतरी त्याचे अनुभव घ्यावे. हे आपल्यासाठी येणं भाग आहे, कर्तव्य आहे आणि यावासारखं वाटते. त्यासाठी ती तुमच्यासाठी वारी आहे. वारी. अच्छा, बाकी त्या- पांडुरंगाकडे काहीच मागणं नाही? काही मागणं नाही. काही मागणं नाही. पण दादा इथे बघते की तुमच्या गळ्यामध्ये ही तुळशीची माळ आहे. काय त्या मागतं? आणि हे वारकऱ्यांचं, प्रत्येक वारकऱ्यांच्या गळ्यामध्ये ही असते. काय या तुळशीच्या माळेचं महत्व आहे? ह्याच्या काय महत्व तेवढे नाही. तुमचं जे काय, तुम्हाला इतर जे छंद, तुम्ही जे इतर वाईट वाटाकडे जे वळता ना, त्या वाईट वाटेला हे जाऊ देत नाही. जाऊ देत नाही. नाही. मग तुम्ही का घातलंय? पण मग वाईट वाट्याकडे जाऊ दिलं तर म्हणून काय काय मग असं काय करत होतं? काय ते असं आम्ही पूर्वी मासे मारत होतो. आम्ही जाळी टाकून मासे मारल्यानंतर ते पाण्यामध्ये आणि ते माशांचं क्षेत्र घाणीचं, त्याच्यामुळं तो माशांचा नाद लागला आणि ते ड्रिंक म्हणतात ना, अच्छा तो नाद लागला. अच्छा, ते दोन नाद लागले. दोन नाद मग लागले. त्यातून कसे बाहेर आलात? त्यातून मग ते असंच ह्या देवाच्या कृपेत हा. अगोदर लहान जवळजवळ मी 20 वर्षाचा का 15 वर्षाचा असताना मी भजनात होतो. अजून पर्यंत भजनात आहे मी कायम. म्हणजे मी तबला वाजवतोय, नृत्य पकवाज वाजवतोय, कीर्तन म्हणजे कुठल्या बी गावाला जातोय, तबला पकवाज सगळं काय करतोय छान. काय अजून म्हणतोय, अभंग पाठ आहेत, हरिपाठ चालू आहे. सगळं हरिपाठ एक दिवस कमी नाही. 30 वर्ष झाली हरिपाठ एक दिवस कमी नाही. आणि कुणी बी सांगावं की हरिपाठ या माणसाचा एक दिवस खांडवा आहे म्हणून. बरं, हे सगळं कशासाठी? तर फक्त पांडुरंगावरती निस्सीम प्रेम. वा वा, खूप छान वाटलं दादा. आपल्याला शुगर नाही, बीपी नाही. जे सगळे काही नाद होते ना, बीपी ह्याचे तुमचे डिंक ते आम्ही कशाला म्हणूया, ते संपूर्ण गेलेले आणि आहेत. आता हे किती वर्ष झालं बंद आहे सगळं? हे सगळं 30 वर्ष झालीच की. 30 वर्ष झाले बंद आहेत. म्हणजे आता जरा पण मनामध्ये इच्छा नाही. काही नाही. ते पाहिजे ते तंबाखू एकटा खाणार आहे. तुम्ही महाराज तंबाखू का खाता? एका गाईला ठेवलं, बैलाला ठेवलं तर बैल खायच नाही. आणि माणसं तुम्ही तंबाखू खाता? ठेवून बघा गायला तंबाखू खाते का बघा. नाही खाणार. खाताय, खाईल. मग आणि आम्ही आधी तंबाखू द्या जरा नसला की पाहुणे जरा तंबाखू द्यावं, जरा हे द्यावं, धर मग खा. वा दादा, दादा खरंच खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. आणि तुम्ही इतक्या थोडक्या आणि मोजक्या भाषेत तुम्ही इतका पांडुरंग समजावून सांगितलाय ना, त्यासाठी तुमच्या अगदी मनापासून आभार. रामकृष्ण हरी. बरं, काय मागणं आहे पांडुरंगाकडे? पांडुरंगाला काहीच मागणं नाही. तू बस, तू आम्हाला असं दरवर्षी बोला, आम्ही शक्ती दे चालायची माऊलीच्या याच्यात, माऊलीसोबत. खरं म्हणजे माऊलीच्या वारीत आम्ही येण्याचा हा माझ्या मुलामुळे योग आलेला आहे. माझा मुलगा 8वीत असताना त्यांनी म्हटलं की बाबा आपल्याला माऊलीच्या पालखीत जायचं. म्हटलं बाबा तू लहान आहे, चालू शकशील? नाही चालू शकशील, कसा करशील? नाही म्हणे मला जायचं. तर आम्ही त्या वर्षी पहिल्यांदा सासवड ते जेजुरी हे 16 किलोमीटरचं अंतर त्यांनी त्याच्यासोबत चाललो. आणि तोच आम्हाला पांडुरंगाच्या रूपात भेटला आणि त्यांनी आम्हाला ही दरवर्षी वारीची सुरुवात लावून दिली. ही जी वारी आहे ही अशीच तुम्हाला तुमच्या मुलाबरोबर ही वारी अशी सतत दरवर्षी घडो, हीच मी विठू माऊलीच्या चरणी प्रार्थना करतो. बरं, माझ्या मुलाची खूप इच्छा आहे की तो यावर्षी 12वीला असल्यामुळे येऊ शकला नाही. अच्छा. तर तो म्हणते की मी जर पास झालं त्या परीक्षेमध्ये तर पैदल पूर्ण वारी करायची त्याला. माऊली सोबत पायी वारी करायची पहिली वारी. ओके. पण तुम्ही डोळे का पाणवले तुझे? तर म्हणजे मला घरून आलं की तेव्हा त्यांनी दर्शन घेतलं, मुख दर्शन त्याला आम्ही दाखवलं तर त्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. त्याच्या डोळ्यात पाणी आलंय. वा, किती सुंदर. बरं, काय पांडुरंगाकडे मागणे? काहीच नाही, अशी शक्ती तू आम्हाला नेहमी घडव. अच्छा, माऊलीच्या पालखीचं. ताई, त्यासाठी वारी म्हणजे काय? एका शब्दात उत्तर दे. माझ्यासाठी वारी म्हणजे
हा खूप म्हणजे आनंदाचा सुख सोहळा अच्छा. जो की कुठेच अनुभवायला मिळणार वा नाही. किती छान. आणि एवढ्या लहान वयात सुद्धा म्हणजे एवढ्या कमी वयात तुला वारीची ओढ आहे, पांडुरंगाची ओढ आहे. आणि यासाठी खरं तर आपले जे हे संस्कार असावे लागतात जे आईबाबांनी तुमच्या दोन्ही मुलांवरती केलेले आहेत. ताई खूप छान वाटलं तुमच्या दोघांशीही बोलून. रामकृष्ण हरी. मंडळी, वारीचा सुख सोहळा असंच सुरू राहणार आहे. पण आता आपण जाणार आहोत माहेरच्या अंगणात, कारण तिथे माझ्या सगळ्या सख्या जमलेल्या आहेत. तेव्हा बघूया कोण होते आजच्या भागाची हुकुमाची राणी. म्हणजे मला माहिती आहे की तुम्ही वारीमध्ये पूर्णपणे अगदी दंगून गेलेला आहात. पण या वारीच्या सोहळ्यातून आपण आलेलो आहोत आपल्या माहेरच्या अंगणामध्ये. कारण या अंगणामध्ये सगळ्या माहेरवाशिणी अगदी माहेरी येऊन अगदी छान मस्तपैकी एकमेकांशी गप्पा मारतायत. कारण त्यांना त्या सगळ्यांना खेळ खेळायचे, तर कारण त्या खेळातूनच होणार आहे आजच्या भागाची हुकमाची राणी. पण तो खेळ सुरू करण्या अगोदर सन मराठीकडून त्यांना मिळते एक भेटवस्तू, आणि त्या भेटवस्तूचा त्यांनी स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. त्यासाठी मी सगळ्या सख्यांना मी इथे बोलवतोय. या बरं. आणि आता आपण सुरू करूया आपल्या या खेळाला. तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. कारण आपल्या या पहिल्या खेळातून 5 ताई जाणार आहेत पुढच्या खेळाकडे आणि 3 ताई मात्र बाद होणार आहेत. आणि तुमच्यापैकीच एक हुकमाची राणी आजच्या भागाची असणार आहे. तेव्हा काय वाटतं कोण होणार आहे हुकमाची राणी ताई? काही सांगता येत नाही. ठीक आहे, काय वाटतं कोण होईल हुकमाची राणी? असं काही सांगता नाही ना. असं काही सांगता येणार नाहीये. बरं, हरकत नाही, प्रयत्न करायला पाहिजे. हा सगळ्यांना व्हायचं की नाही, पण सगळ्यांना व्हायचं की नाही हुकमाची राणी? तर माझ्या बरोबर बोला बघू. मीच होणार हुकमाची राणी. मीच होणार हुकमाची राणी. कॉन्फिडन्स नाही बोलू शकत. अगं बोल ना, कॉन्फिडन्स फार महत्वाचं आहे. बोल माझ्या बरोबर, मीच होणार हुकमाची राणी. मीच होणार हुक्काची राणी. बरं बाई, तूच हो हुकमाची राणी. ओके ओके. तर आता हा जो खेळ आहे या खेळाचं नाव आहे मी हार मानणार नाही. तर आता काय करायचंय की तुमच्या समोर तुम्ही बघतायत की फुलं ठेवलेली आहेत, हा, आणि धागा पण आहे आणि सुई आहे. काय करायचंय, मी 1 2 3 म्हटल्यानंतर त्या सुईमध्ये धागा व्यवस्थित असा ओवायचा आहे दोन्ही हाताने. ओवून झाल्यानंतर ती सुई घ्यायची आहे, एक हात मागे आणि एका हाताने ही फुलं ओवायची आहे. चला तर सुरू करूया या खेळासाठी. वेळ सुरू होते. 1 2 3 म्हटल्यानंतर सुरू करायचे. हा, केवढी घाई आहे हिला. हा ओके. 1 2 3. कमीत कमी वेळेमध्ये हार बनवायचे आणि हार बनवून झाला सगळ्या फुलांचा की हात वरती करायचे. हा, एक हात मागे, एक हात मागे. हात मागे घे. हा, हात मागे घे. हा, असा बनवलाय कधी हार अशा पद्धतीने? हो, दसऱ्याला. एका हाताने नाही, एका हाताने. मग तेच म्हणतोय मी. ह्या व्यवस्थित. अरे जास्त हलवू नको, तिथे फुलं पडतील. झालंय म्हणून हा ठेवतो. आणि वेळ संपलेली आहे. आणि निर्णय असा आहे, जी ताई बाद झाली आहे ती ताई आहे श्रद्धा ताई, दुसरी ताई आहे रतन ताई, तिसरी ताई आहे प्रतिमा ताई. आणि अशा पद्धतीने 3 ताई बाद झालेले आहेत आणि 5 ताई ज्या आहेत त्या गेलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. ताई तुझं नाव सांग बरं. कांचन विनोद चांदेरे. कांचन ताई, माहेर कुठलं? आळंदी. माहेर आळंदी आहे? हो. अरे किती नशीबवान आहेस तू. हा, आणि सासर? सुसगाव. सुसगाव आहे. व्हेरी गुड. आणि किती वर्ष झालीत लग्नाला? आता 4 महिने झाले. 4 महिने झालेले आहेत? हो.
काय करतात भाऊजी? गाडीवर आहे. म्हणजे ट्रॅव्हल्सचा बिझनेस आहे त्यांचा. अरे क्या बात आहे. म्हणजे अख्खं जग फिरून आणत असतील तुला. असं काही नाही हो, जाते तसं. जाते फिरायला जाते. ओके. परत काय सांगशील माहेर बद्दल? काय सांगशील? काय तुला इथे सांगू असं वाटतं? वारकरी संप्रदायामधनं आलेली आहे, त्या फील्ड मधनं आले. माझ्या आजीची स्वतः एक दिंडी आहे, 103 नंबर तिच्या दिंडीचा नंबर आहे. अच्छा. हो 103 नंबर. हो. तर बरेच वर्ष मी वारी बरोबर असा संवाद माझा जास्ती करून आलेला आहे. पण ती वारी कुठून सुरू होते? आळंदी ते पंढरपूर, आळंदी ते. परत पालखी बरोबर रिटर्न आळंदी. अच्छा. ओके. पण मग तू या दिंडीमध्ये तू सहभागी होतेस? खूप जवळपास 7-8 वर्ष तरी गेले असं. पण ह्या वारीतला काय एखादा अनुभव तुला इथे सांगावा असं वाटतं? अनुभव असा इतका मोठा नाही, पण तसं बघायला गेलं तर वारी ही प्रत्येकाने एकदा तरी आयुष्यात करावी. कारण आम्ही सांगण्यापेक्षा स्वतः जाऊन बघणं ह्यात खरंच खूप वेगळा. स्वतःहून घेणं फार ओके. पण ते आता जसं तू म्हणालीस की आळंदी, कारण आम्हाला सगळ्यांना आळंदीचं इतकं कौतुक आहे आणि इतकी ओढ असते की आळंदीला कधी जातोय. तुझं तर जन्मच आळंदीमधला आहे, बालपण सगळं आळंदीमध्ये गेलेलं आहे. काय सांगशील आळंदीबद्दल? सांगाल तेवढं कमीच आहे आळंदीचं. काय प्रत्यक्षात जर बघायला गेलं तर स्वतः माऊलींची तिथं समाधी आहे आणि प्रत्येक माणसाची एक इच्छा असते की आळंदी ते पंढरपूर जावं आणि बघावं. हेच, याच्या पलीकडे मी काहीच नाही सांगू शकत. जे जाईल त्याला कळन आळंदी काय आहे ते. जसं तू म्हणाले की 103 नंबरची दिंडी आहे, त्या दिंडीमध्ये तू सहभागी होत असतील. पण या सगळ्या वारीचा किंवा या दिंडीचा तुझ्या आयुष्यावरती काय परिणाम झाला? एक वारीमुळे मी एक माणूस म्हणून चांगले घडले. जसं की मोठ्यांचा आदर, इतर गोष्टी, बऱ्याचशा गोष्टी मी एकदा आळंदीत राहून किंवा वारीत जाऊन शिकले. पण वारीमध्ये जसं असं ना की एकमेकांना माऊली म्हणतात, एकमेकांच्या पाया पडतात. काय कारण आहे त्यामागचं? आपण म्हणतो ना की प्रत्येक वेळेस देवाचं नाव तोंडात आलं पाहिजे, तसं आपण एखाद्या समोर संवाद करताना माऊली बरं आहे का, माऊली बरं आहे का असं विचारतात. वा ताई, खूप छान वाटलं Thank तुझ्याशी you. बोलून आणि त्या आठवणींमध्ये जाऊन. ओके, आता आपण खेळायला सुरुवात करूया. हो. ओके. आणि आता आपण सुरू करूया आपल्या या खेळाला. या खेळाचं नाव आहे मौजा ही मौजा. हे मौजा ही मौजा. याचं नाव काय? मौजा ही मौजा. नाही मी कसं केलं? हा मौजा ही मौजा. बस. हे काय केलंस मला? कोणाचं? शाहिद कपूर काय बरं कळलं. बरं आता हे नाव काय माहितीये ना, तर आपल्याकडे काय आहे? मौजा. मौजा आहे, म्हणून मौजा ही मौजा खेळाचं नाव. हा आणि आता हा खेळ असा खेळायचा आहे की तुम्ही बघताय की तुमच्या समोर मोजे आहेत. काय करायचंय की मी 1 2 3 म्हटल्यानंतर एका हातात एक मोजा, दुसऱ्या हातात दुसरा मोजा, असे करून 5 मोजेंचे जोड्या ज्या आहेत त्या हातामध्ये घालायचे. 5 मोजे घालून झाल्यानंतर तुमच्या समोर जो फुगा आहे तो फुगा व्यवस्थित फुगवायचा आहे. व्यवस्थित गाठ मारायचे. गाठ मारून झाल्यानंतर स्वतःच्याच अंगावरती फोडायचे. बरं, जर छोटा फुगवला तर तो फुटणार नाही आणि फुगवताना जर फुगा फुटला तर तुम्ही बाद. पण तो जर फुगा लिकेज असेल तर मी लगेच फुगा तुम्हाला देणार आहे. तुम्ही सांगायचं मला, मी लगेच दुसरा फुगा देणार. ओके. पण फुगवताना फुटला तर आम्ही जबाबदार नाही. ओके, त्याचं भान ठेवायचंय. हा, चला तर मग सुरू करूया या खेळाला. आणि त्यासाठी तुमची वेळ सुरू होते 1 2 आणि 3. मौजा ही मौजा. हे मौजा ही मौजा. बरं, हातात मोजे घालून कसं वाटतंय? गरम होते. बरं, ही तुमची मैत्रीण फटाफट करते. ही मैत्रीण आहे ना तुमची? जाऊबाई. कोण आहे? मैत्रीण पण जाऊबाई पण. फुगा व्यवस्थित फुगवायचे. हा, व्हेरी गुड. नाही, गाठ मारायची. एवढासा फुगा आता मला फोडून दाखवतो. हा, लवकर व्यवस्थित गाठ मारायची आहे. वेळ संपत येते. लवकर. गाठ कशी बसणार आहे? आता मला काय माहिती. एका हाताने फोडायचे फुगा. शाबाश. आज गाठ मारून होणार आहे तुझी. मला नाही बसत. हा, फोड. हा, फुटलेला आहे. हात वरती कर. हा फोड. असं मारून. शाबाश. हा, व्हेरी गुड. आता हे काय करतेय?
असं आपलं आपलं फोडायचं इथे. हे बघ हे बघ हे बघ, एक पाय असा, हे बघ, हे पाय वरती करून सुद्धा हा फोड हा. हा बस हा शाबास. अरे पुन्हा लवकर हा शाबास. प्रयत्न कर. हा व्हेरी गुड. दात मारून मारून तो फुगा झाला एवढीचा. हिचं काय चालू आहे मला? काय फोडायचंय तो? एक मिनिट, हात वरती कर, हा. एक मिनिट, फोन लवकर फोन लवकर. भाऊजी कसे? खूप छान आहे. आपण गप्पा नाही मारायला आलो, तो फुगा फोडायचंय. हा शाबाश व्हेरी गुड. हा आणि वेळ संपलेली आहे आणि निर्णय असा आहे, पहिली ताई आहे श्यामल ताई. तू या खेळातून मात्र बाद झालेली आहेस. ओके, कुठला सर मराठीकडून भेटवस्तू आहे. ओके, आणि जी दुसरी ताई आहे तिचं नाव आहे आरती ताई. तुला हे बक्षीस देण्यात येत आहे. कसं वाटलं बक्षीस? बाद झालेली आहे, तुला सर मराठीकडून भेटवस्तू आहे. पण आता तुझी जाऊबाई गेली पुढच्या राऊंड मध्ये, शेवटच्या खेळामध्ये. काय सांगशील तिला? तीच बनेल हुकमाची राणी. ये बात आहे. घामाघूम झालाय सगळा चेहरा. ओके, आणि अशा पद्धतीने 2 ताई बाद झालेल्या आहेत आणि 3 ताई गेलेल्या आहेत आपल्या शेवटच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. मंडळी, शेवटच्या खेळाकडे आपण जाणार आहोतच, पण त्याआधी आपण जाऊया आपल्या सुंदर अशा भागाकडे, ज्याचं नाव आहे माहेरच्या आठवणी. ताई, तुझं नाव सांग बरं. सौरतन राम चांदेरे. आणि माहेर कुठलं? माहेर वडगाव मावळ. आणि सासर? सासर इसुसगाव. आणि मग कोण कोण असतं माहेरी? आता माहेरी भाऊ असतो आणि आई आहे. वडील माझे वारले. ते हाडाचे शेतकरी होते. त्यांना म्हणजे आता वयोमान असं थोडंसं ऐकायला कमी यायचं ना. त्यांचं वय ज्यावेळेस ते गेले का 70 वर्षाचे होते. शेतामध्ये गेले, शेतामध्ये बसले आणि ते रेल्वे क्रॉस करून जायचं होतं ना पलीकडं. जाताना शेतात ते बसले होते, शेताच्या बांध्यावरती. मग येतानाच त्यांना आवाज नाही आला तर रेल्वेने असं म्हणजे नाही का थोडा धक्का दिला आणि ते एका साईडला पडले. आणि मग मला वडिलांचं का सांगूशी वाटतं की त्यांचं म्हणजे स्वतः दुसरी शिक्षण झालं होतं, तरी शिक्षणावर एवढं प्रेम होतं ना. 3 भावाच्या विरोधात जाऊन, माझे थोरले चुलते होते, त्यांचा शिक्षणाला इतका विरोध होता ना. आणि ज्यावेळेस माझी छोटी बहीण 3 वर्षाची होती आणि मी सगळ्यात मोठी मी, नंतर भाऊ, नंतर ती बहीण, वडील सारखे म्हणायचे माझ्या मुलीला मी शिक्षिका करणार आहे आणि माझ्या भावाला म्हणायचे मी वकील करणार आहे. आणि माझं कसं वडील गेल्यामुळे कालांतराने माझं लग्न लवकर झालं, तरी पण मला वडिलांनी त्यावेळेस 11वी शिक्षण दिलं. 1988 साली माझी SSC पास केली. 1988 साल. हो. जे का घरातून असं हे होता विरोध की महिलांनी शिकू नये? असे थोरले चुलते होते ना जरा, सगळ्या थोरल्या चुलत्यांच्या हातात म्हणजे कुटुंब प्रमुख होते आणि वडिलांचा 3 नंबर. मग त्यांचा कसा विरोध होता की शिक्षण शिकवायचं नाही. आपल्या पिढीमध्ये आतापर्यंत कोणीही मुलगी शाळेत गेलेली आहे, फक्त मुलांना शिक्षण शिकवायचं. मग वडिलांनी विरोधात गेले. माझे वडील दुसरीच झाले होते, पण म्हटले नाही, मी माझ्या मुलींना भरपूर शिक्षण देणार, खूप मोठं करणार. मी आता हे शेतामध्ये नाही का कावड कष्ट करतोय, अशा मुलांना मी असं म्हणजे कष्ट करायला लावणं वेळ येणार नाही. शेतकरी शेती वगैरे करायची, शेतीबरोबर शिक्षणही द्यायचं, असं त्यांचं शिक्षणावर खूप भर होता. काही जसं तू आता म्हणालीस, तुमचे जे चुलते होते त्यांचा घरातून खूप विरोध होता की महिलांनी शिकू नये. पण जेव्हा तुला हे कळलं की बाबा असा विरोध आहे की बाबा महिलांनी शिकूच नाही, तर त्यावेळी तुझ्या मनात त्या चुलत्यांबद्दल काय विचार आला होता? त्यावेळेस तर काही छोटस वय होतं, एवढं काही कळत नाही. त्यावेळेस त्यांचा राग आला. पण आता असं वाटतंय त्यांनी विरोध केला म्हणून तर आम्ही घडलो ना. कारण विरोध नसता केला तर वडिलांनी म्हणजे तो निर्णय नसता घेतला ना. आता त्यांच्याबद्दल राग वगैरे काही वाटत नाही की म्हणतात जे केलं ते त्यांनी योग्य केलं म्हणून तर वडिलांनी आम्हाला एवढं नाही का शिक्षणाचं हे केलं असं वाटतं. पण आता त्यांचा आदर वाटतो, आता राग येत नाही त्यांचा आम्हाला. आता तू तुझ्या पुढच्या पिढीला काय सल्ला देशील? मी माझ्या पुढच्या पिढीला हेच सांगू शकणार की शिक्षणाला बाबा तुम्ही सगळं कोणतंही काम करा, पण शिक्षणाला प्रथम महत्व द्या. शिक्षण आपला कसा दुसरा डोळा आहे, बरोबर की ना. शिक्षणाशिवाय पर्यायच नाहीये ना. बरोबर. तू ताई
तू जसं सांगितलं की तुझ्या पुढच्या पिढीला तू जे काय सांगायचं होतं तो सल्ला तू दिलेला आहे. पण मला असं म्हणायचं की जे पूर्वीचं म्हणजे खूप आधी पूर्वी जसं शिक्षणासाठी जसं विरोध होत होता, पण त्यातून सुद्धा तू शिकलीस, मोठी झालीस, आणि आत्ताची पिढी आणि तेव्हाची पिढी याच्यामध्ये काय फरक वाटतो? आणि एवढं सांगावंसं वाटतं, कसं आमच्या वेळची पिढी म्हणजे कसं आईवडिलांचा प्रत्येक शब्द येईल आज्ञेप्रमाणे मानत होते. तसे आजकालची मुलं कशी आहेत, थोडीशी जरा वेगळी आहेत. त्या आईवडिलाचं कसं आहे, ते म्हणतात तुमचं मला हे पटत नाही, ते पटत नाही. पण मला असं वाटतं की आईवडिलांचा प्रत्येक शब्द किंवा आज्ञा पालन करावी, कारण आम्ही आमच्या आईवडिलांच्या शब्दाचे पालन केले म्हणून तर घडलो ना. आता कसं आहे, मुलं पालन करत नाही, मग करायला पाहिजे. आईवडील जे प्रत्येक मुलाचं हितच बघत असतात ना, ह्याच्याकडे लक्ष थोडं दिलं पाहिजे. खरंच खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. ते आम्हाला एवढं म्हणजे बोलायची छान संधी दिली. मला मी माझ्या वडिलांच्या बद्दल एवढं वक्तव्य नाही का तुम्हाला सांगू शकले, याचाच मला खूप अभिमान वाटतो. खूप छान वाटलं. आता जाऊया आपल्या शेवटच्या खेळाकडे. माहेरच्या आठवणीनंतर आता सुरू करूया आपल्या शेवटच्या खेळाला. ह्याच खेळातून होत असते आपल्या भागाची हुकुमाची राणी. ते बघूया आज कोण होणार आहे हुकुमाची राणी. आणि या खेळाचं नाव आहे चमचेगिरी. बरं, हा खेळ असा आहे की तुमच्या प्लास्टिकच्या भांड्यामध्ये मार्बल्स आहेत, हा बाजूला स्टीलची डिश आहे आणि चमचा आहे. काय करायचंय, 1-2-3 म्हटल्यानंतर दोन्ही हात मागे, चमचा तोंडात धरायचंय आणि एक एक मार्बल या डिश मध्ये टाकायचंय. वेळेची मर्यादा आहे 2 मिनिटाची. 2 मिनिटांमध्ये जी ताई सगळेच्या सगळे मार्बल्स या डिश मध्ये टाकेल ती असणार आहे विजेती, त्यानंतरची उपविजेती आणि मग 3ऱ्या क्रमांकाची ताई. कळले नक्की? आणि तुमची वेळ सुरू होते. 1, 2, 3. दोन्ही हात मागे ताई, दोन्ही हात मागे. हा, शाबाश शाबाश शाबाश, व्हेरी गुड, मस्तच. हा, ये बात आहे. टेकवायचं नाही डिशला, डिशला चमचा टेकवायचा नाही. हा, मस्तच. या डिश मध्येच मार्बल पडला पाहिजे. हात वरती करा. हो हो, शेवटचं अर्धा मिनिट. शेवटची 10 सेकंद. 10, 3, 2 आणि 1. वेळ संपलेली आहे आणि निर्णय तुम्हाला माहिती आहे. 3ऱ्या क्रमांकाची ताई आहे अक्षता ताई. तुझं खूप खूप अभिनंदन, छान खेळलीस, तुला बक्षीस आहे. आणि उपविजेती ठरलेली आहे श्रद्धा ताई. ताई तुझं खूप खूप अभिनंदन. 16 सख्यांच्याकडून तुला मिळतं तुझ्या हक्काचा माहेरचा आहेर इंडक्शन. आणि अर्थातच आजच्या भागाची हुकुमाची राणी ठरलेली आहे कांचन ताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आलो भेटीला सख्या श्रीरंगार विठ्ठला, तोच माय तोच बाप विठुराया पंढरीचा. ताई कसं वाटतंय? छान वाटतंय. वाटलं होतं हुकुमाची राणी होशील? नाही, आता हुकुमाची राणी होऊन कसं वाटतंय? भारी वाटतंय. पण ताई तू आता हुकुमाची राणी झालेली आहेस, तर असं कुठला हुकूम तुला इथे सोडावा असं वाटतोय? हुकूम असा सोडावा असं वाटतं, जसं की प्रगती जितकी महत्वाची आहे तेवढं पर्यावरण संरक्षण करणं पण महत्वाचं आहे. जसं की रेल्वे, मेट्रो ह्या सगळ्या गोष्टी आपल्या योग्यच आहे, पण त्याच्यामुळं पर्यावरण खराब नाही झालं पाहिजे. पाणी वगैरे ह्या गोष्टी दूषित नाही झाल्या पाहिजे. हवा आणि शुद्ध पाणी, हवा, हा, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मेंटेन राहायला पाहिजे, जसं की आधी पूर्वी होतं तसं. वा ताई, खरंच अत्यंत महत्वाचा विषय आणि तू छान हुकूम इथे मांडलेला आहेस, त्याचा नक्कीच विचार केला जाईल. ओके, पुन्हा एकदा तुझं खूप खूप अभिनंदन. आणि हुकुमाच्या राणीला मिळतोय गिफ्टिंग पार्टनर विठोबा आयुर्वेदिक दंतमंजन आणि टूथपेस्ट यांच्याकडून गिफ्ट हॅम्पर. ताई तू हुकुमाची राणी झालीस, तुला मिळतोय तुझ्या हक्काचा माहेरचा आहेर मायक्रोवेव्ह.
मंडळी, आजच्या भागाची हुकमाची राणी आपल्याला मिळालेली आहे. वारीचा आणि सख्यांचा सोहळा हा असाच चालू राहणार आहे. मंडळी, आज आपण आहोत वाखरीमध्ये आणि उद्या जाणार आहोत पंढरपूरला. तेव्हा उद्याचा भाग अजिबात चुकवू नका. बघत राहा तुमचा लाडका कार्यक्रम गजर माऊलीचा सोहळा.